तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया एनमॅप बेसिक. ठीक आहे, फक्त बेसिक्स आज आपण डिस्कस करूया. मी एक पूर्ण सिरीज आणणार आहे एनमॅप डिटेल मध्ये. तर आज आपण फक्त बेसिक पासून स्टार्ट करूया. तुम्हाला तुमच्या समोर दिसत असेल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहेत ते. सर्वात पहिलं तर व्हॉट इज एनमॅप, त्यानंतर एनमॅप इन्स्टॉलेशन आणि थोडंसं बेसिक सिंटेक्स बघूया. ठीक आहे, आणि थोडंफार अजून इन्फॉर्मेशन थिअरी नॉलेज बघूया आपण. ठीक आहे, तर मला माहिती आहे की थोडं थिअरी जे आहे ते काही काही लोकांना बोरिंग वाटू शकतं, पण ऍक्च्युली थिअरी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मागचं लॉजिक समजणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही प्रॉपर बघा, सिरीज मध्ये बघा. ठीक आहे, मी अजून पार्ट्स याच्यावरती ऑब्विसली अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. सर्वात पहिला तर बघू शकतो आपण काय तर व्हॉट इज एनमॅप. ठीक आहे, थोडंसं बघून घ्या. आपण जेव्हा प्रॅक्टिकल परफॉर्म करू तेव्हा मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल कसं काय, कुठला ऑप्शन कशासाठी आहे वगैरे काय. ठीक आहे, पण आता थोडंसं थिअरी पण थोडं समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. तर व्हॉट इज एनमॅप. तर एनमॅप हा एक टूल आहे जो की नेटवर्क स्कॅनिंग साठी किंवा पोर्ट स्कॅनिंग साठी युज केला जातो. बघू शकतात नेटवर्क मॅपर हा याचा फुल फॉर्म आहे एनमॅपचा. ठीक आहे, इट इज अ फ्री ओपन सोर्स टूल. ओपन सोर्स टूल आहे, फ्री आहे एकदम. तुम्ही कुठे डाउनलोड करू शकता. लिनक्स मध्ये प्री इन्स्टॉल येतो. ठीक आहे, इन्स्टॉलेशन आपण पुढे बघूया कसं येतं ते. त्यानंतर वर्सटाईल फंक्शनॅलिटी बघू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिस्कवर डिव्हाइसेस, त्यानंतर ओपन पोर्ट, कुठले कुठले पोर्ट्स त्या डिव्हाइस मध्ये ओपन आहेत समोरच्या टार्गेट मध्ये ते आपल्याला कळतं. त्यानंतर कुठल्या सर्व्हिस रनिंग होत आहेत ते सर्व आपण स्कॅन करून आपल्याला इन्फॉर्मेशन गॅदरिंग करू शकतो. हा जो टूल आहे तो इन्फॉर्मेशन गॅदरिंग ह्या फेज मध्ये आपण युज करतो. ठीक आहे, त्यानंतर इनडिस्पेन्सिबल टूल म्हणजे काय तर क्रुशियल फॉर नेटवर्क सिक्युरिटी अँड असेसमेंट इन वल्नरेबिलिटी आयडेंटिफिकेशन. म्हणजे जेव्हा आपण वल्नरेबिलिटी फाइंड करतो नेटवर्क स्कॅनिंगच्या फेज मध्ये त्यावेळेला हा टूल जो आहे तो युज केला जातो. ठीक आहे, जसं आता तुम्हाला थोडं थोडं मे बी कळत नसेल, पण जसं आपण प्रॅक्टिकल जेव्हा बघू ना येणाऱ्या पार्ट्स मध्ये तेव्हा तुम्हाला एकदम कम्प्लीट समजेल. ठीक आहे, त्यानंतर हे बघा जसं मी तुम्हाला जे सांगितलं होस्ट डिस्कवरी. होस्ट डिस्कवरी म्हणजे काय तर सपोज एक आयपी ऍड्रेस आहे, फॉर एक्झाम्पल 192.168.1.1. ठीक आहे, तर सपोज जर मी एनमॅप जर तो स्कॅन केला ना हा आयपी ऍड्रेस, तर मला समजेल की हा होस्ट ऍक्टिव्ह आहे की डिसेबल आहे, म्हणजे इंटरनेटशी कनेक्टेड आहे की नाही आहे. ठीक आहे, पोर्ट स्कॅनिंग म्हणजे काय तर व्हेरियस पोर्ट तो स्कॅन करेल एनमॅप आणि सांगेल की कुठले कुठले पोर्ट्स ओपन आहेत टार्गेट डिव्हाइस वरती. ठीक आहे, टार्गेट वरती कुठले कुठले जे नेटवर्क्स आहेत, कुठले कुठले जे पोर्ट्स आहेत ते ऍक्टिव्ह आहेत किंवा जे ओपन आहेत. ठीक आहे, त्यानंतर ओएस डिटेक्शन म्हणजे तर आपण जो एनमॅपने स्कॅन करू टार्गेटला तेव्हा तो आपल्याला इन्फॉर्मेशन देईल की समोरचा जो विक्टिम मशीन आहे त्याची ओएस काय आहे, म्हणजे तो कुठल्या ऑपरेटिंग सिस्टम युज करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा अटॅकर्स प्रोसेस. मी तुम्हाला सांगत होतो की रेकॉनेसन्स वगैरे हे तर ऍक्च्युली गरजेचं नाहीये, पण मी तुम्हाला सांगत होतो की ही जी फेज आहे ओके ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन गॅदरिंग करतो स्कॅनिंग. बघा ही जी स्कॅनिंग फेज आहे याच्यामध्ये हा टूल जो आहे तो युज केला जातो. ठीक आहे, एनमॅप जो आहे तो स्कॅनिंग जेव्हा आपण करतो ठीक आहे तेव्हा आपण युज करतो. ठीक आहे, रेकॉनेसन्स मध्ये पण युज केला जातो जेव्हा आपण काही इन्फॉर्मेशन गॅदरिंग करत असतो त्यावेळेला सुद्धा हा टूल युज केला जातो, पण मेनली स्कॅनिंग साठी युज केला जातो. ठीक आहे, तर हे होतं. त्यानंतर आता पुढे आपण बघूया की इन्स्टॉलेशन. ठीक आहे, सेकंड ऑब्जेक्टिव्ह होता इन्स्टॉलेशन. तर इन्स्टॉलेशन सोपं आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन लिनक्स मध्ये इन्स्टॉल करा. लिनक्स मध्ये तर प्री इन्स्टॉल येतो, इन्स्टॉल करायची गरज नाहीये. विंडोज मध्ये तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. nmap.org वरती जाऊन हे बघा ही वेबसाईट आहे nmap.org. या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, आणि मॅक ओएस मध्ये तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. बघा इथे लिहिले ब्रिव्ह इन्स्टॉल, हे रिपॉझिटरी आहे ह्याच्याने इन्स्टॉल करावं लागेल मॅक मध्ये. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की लिनक्स इन्स्टॉल करा व्हर्च्युअल मशीन मध्ये, आणि व्हर्च्युअल मशीन मध्ये लिनक्स इन्स्टॉल करायचा याचा व्हिडिओ आय कार्ड मध्ये आता येत असेल आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण मी लिंक दिलाय. तर मी सजेस्ट करेन तुम्हाला की लिनक्स जो आहे खाली लिनक्स तो व्हर्च्युअल मशीन मध्येच युज करा आणि इन्स्टॉल करा. ठीक आहे, तर आता आपण लास्ट स्टेप मध्ये बघूया. हे एवढंच होतं बेसिक, जास्त काही डिटेल मध्ये सांगायची गरज नाहीये. तर आता आपण बघूया की बेसिक कमांड्स कुठले कुठले एनमॅपचे. ठीक आहे, सिंटेक्स काय आणि ते सर्व आपण बेसिक बघूया. फक्त बेसिक आपण बघणार आहोत, बाकी जे ऍडव्हान्स गोष्टी आहेत ते आपण नेक्स्ट येणाऱ्या पार्ट्स मध्ये बघूया. तर हे काय आहे तर व्हेरीफाईंग एनमॅप इन्स्टॉल. तर हे व्हेरीफाय आपण करू शकतो, ह्याचं एवढं काय गरज नाहीये, पण तरी बघा एनमॅप हायफन आपण व्हर्जन जेव्हा तुम्ही तिथे एंटर कराल ना तेव्हा मी हे तुम्हाला करून दाखवेन आता. ठीक आहे, पुढे एनमॅप हायफन व्हर्जन जेव्हा कराल तर तुम्हाला समजेल की कुठला व्हर्जन एनमॅपचा तुमच्या डिव्हाइस मध्ये ओएस मध्ये इन्स्टॉल आहे. ठीक आहे, आणि जेव्हा व्हर्जन शो होईल याचा अर्थ काय तर एनमॅप जो आहे ते सक्सेसफुली इन्स्टॉल आहे. तर एनमॅप हायफन व्हर्जन जेव्हा तुम्ही एंटर कराल आणि काही शो नाही झालं तर याचा अर्थ काय तर एनमॅप इन्स्टॉल नाहीये किंवा काहीतरी एरर असू शकतो. ठीक आहे, इन्स्टॉलेशन मध्ये. आता शेवटचा जो आहे तो म्हणजे बेसिक सिंटेक्स. हे आपण चार आपण बघूया. आधी सिंटेक्स कसा आहे तर सिंपल समजून घ्या. एनमॅप त्या कमांडचं नाव आणि सिम्पली टार्गेट आपल्याला एंटर करायचं. ठीक आहे, टार्गेट म्हणजे काय तर तुम्हाला विक्टिम मशीनचा जो समोरचा विक्टिम मशीन आहे तुम्ही ज्याच्यावर अटॅक परफॉर्म करणार आहात त्याचा तुम्हाला इकडे आयपी ऍड्रेस जो तो एंटर करावा लागेल. ठीक आहे, जेणेकरून एनमॅप जो आहे तो सगळं स्कॅनिंग करेल. ठीक आहे, त्यानंतर पोर्ट्स तुम्ही कुठला स्पेसिफिक जर टार्गेट करायचं आहे तुम्हाला की मला फक्त एफटीपी पोर्ट स्कॅन करून बघायचं आहे किंवा एसएसएच फक्त स्कॅन करून बघायचं आहे तर स्पेसिफिक पोर्ट नंबर तुम्ही ते एंटर करू शकतात आणि टार्गेट तुम्ही देऊ शकतात. ऑब्व्हियसली टार्गेट तर द्यावंच लागेल ना, तर तो स्कॅन कोणाला करेल. ठीक आहे, तर हे दोन जे आहेत ऑप्शन्स ते आपण पुढे बघूया. ठीक आहे, तर त्या थोडं समजून घ्या तरी आधी.
SV म्हणजे काय तर व्हर्जन, आपण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं कुठलं व्हर्जन कुठले सर्व्हिस समोरचा विक्टिम मशीन यूज करतोय त्याच्यासाठी हा टार्गेट यूज केला जातो. आणि -O म्हणजे तर समोरचा विक्टिम मशीनवर कुठला OS रन होतोय, कुठला ऑपरेटिंग सिस्टम रन होतोय हे आपण -O ने माहिती करून घेऊ शकतो. ठीक आहे, तर एवढं छोटीशी थिअरी मी तुम्हाला सांगितली. आता आपण डिरेक्टली प्रॅक्टिकल कडे वळूया. ठीक आहे, खूप झालं थिअरी, तुम्हाला थोडंफार आयडिया देण्यासाठी मी हे थोडं तुम्हाला सांगितलं, पण आता आपण प्रॅक्टिकल कडे वळूया. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण Nmap जो आहे तो प्रॅक्टिकल आता बघूया. ठीक आहे, सर्वात पहिलं तर ते टर्मिनल ओपन करा. टर्मिनल ओपन केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं व्हर्जन कसं आपण बघू शकतो, तर Nmap -वर्जन जेव्हा आपण एंटर करू इथे तेव्हा तुम्हाला असं आउटपुट जो आहे तो आला पाहिजे. ठीक आहे, असं आलं म्हणजे तुमचा Nmap जो आहे तो प्रॉपरली इन्स्टॉल आहे. बघू शकता Nmapचा व्हर्जन आलेला आहे 7.94. ठीक आहे, तर हे असं तुम्हाला आउटपुट आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मोठी गोष्ट सांगायची आहे जी की खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठलाही टार्गेट जो आहे तो स्कॅन करू नका Nmap ने. ठीक आहे, आधी परमिशन घ्यावी लागते कुठल्या पण काही पण असं स्कॅनिंग वगैरे परफॉर्म करताना. तर तुम्ही त्याच्यासाठी ना Nmapचाच एक वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटचं मी लिंक जो आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही काय करा ना तर त्याला स्कॅनिंग करा. ठीक आहे, कुठल्याही कोणावरही स्कॅनिंग विदाउट परमिशन जे आहे ते परफॉर्म करू नका. ठीक आहे, ते ऍक्च्युली इलिगल असतं. त्यामुळे मी काय केलं ना तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे ही मेटास्प्लॉइट मशीन आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही काय तर त्या IP ऍड्रेस एंटर करून Nmap वरती जे काही स्कॅनिंग वगैरे परफॉर्म करायचे Nmap यूज करून ते तुम्ही त्या मेटास्प्लॉइट वरती करू शकता. मेटास्प्लॉइट काय एक वल्नरेबल मशीन आहे ज्याच्यावर तुम्ही अटॅक परफॉर्म करू शकता. ठीक आहे, ऍज अ बिगिनर आपण मेटास्प्लॉइट वरती कुठलेही अटॅक वगैरे स्कॅनिंग बिनिंग सगळं परफॉर्म करू शकतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की मेटास्प्लॉइट जे आहे ते इन्स्टॉल करा. मेटास्प्लॉइट वरती स्कॅनिंग वगैरे परफॉर्म करा. कुठला काही अटॅक परफॉर्म करायचा आहे तर तो मेटास्प्लॉइट वरतीच करा. मेटास्प्लॉइट इन्स्टॉल कसं करायचं त्यावर पण मी एक व्हिडिओ अपलोड केलाय. ठीक आहे, तुम्हाला आय कार्ड मध्ये लिंक येत असेल, त्याचा पण व्हिडिओ जो आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तर तुम्ही प्लीज जाऊन बघा तो. ठीक आहे, आणि मेटास्प्लॉइट वरतीच जे काही स्कॅनिंग बिनिंग करायचं तुम्ही मेटास्प्लॉइट वर करा. ठीक आहे, तर खूप आता बडबड झाली, मी तुम्हाला डिरेक्टली आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, Nmap तर पहिलं तर काय आहे तर Nmap मी तुम्हाला बेसिक सिंटॅक्स सांगतो. बेसिक सिंटॅक्स एकदम सिंपल आहे. Nmap त्या कमांडचं नाव टाका आणि डायरेक्टली तुम्ही त्याचा टार्गेटचा जो आहे तो IP ऍड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे. ठीक आहे, जो की आहे 1.4. 1.4 मी जसं तुम्हाला म्हटलं माझ्याकडे मेटास्प्लॉइट जे आहे इकडे बघू शकतात मेटास्प्लॉइट माझ्याकडे आहे, तर मी याचा IP ऍड्रेस इथे एंटर केलाय. ठीक आहे, तर मी सिम्पली इथे एंटर करतो. जसं आता तो काय करेल तर Nmap काय करेल तर जेवढे पण याच्यावरती मेटास्प्लॉइटचे जेवढे पण पोर्ट्स आहेत तो सगळे स्कॅन करेल. ठीक आहे, मी पॉज नाही करत, व्हिडिओ मध्ये कट पण काही करत नाहीये. ठीक आहे, ऍक्च्युली पहिले जे 1000 पोर्ट्स आहेत ना तो स्कॅन करतो Nmap. ठीक आहे, तर त्याला खूप वेळ लागू शकतो. बघू शकता ते बघा, हे जे 1000 त्यांनी पोर्ट्स आहेत बघा, हे त्यांनी एवढे जे ते पोर्ट्स जे स्कॅनिंग केलेले आहेत. ठीक आहे, बघू शकता जेवढे पण ओपन सगळे ओपन आहेत, कारण ती वल्नरेबल मशीन आहे, अटॅक करण्यासाठीच ती बनवली गेली आहे वल्नरेबल मशीन. ठीक आहे, तर एवढे जे आहेत ते पोर्ट्स ओपन आहेत. याचा अर्थ काय तर आपण एवढे सारे कुठल्याही पोर्ट्स यूज करून आपण त्याचा ऍक्सेस मिळवू शकतो मेटास्प्लॉइटचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बेसिक सिंटॅक्स जर तुम्ही नोट्स बनवत असाल तर नोट्स बनवा आणि याच्यामध्ये बेसिक सिंटॅक्स मध्ये एवढं लिहा फक्त Nmap आणि टार्गेट IP. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मला सांगायचं होतं तर सपोज तुम्हाला फक्त स्पेसिफिक एक पोर्ट कुठला स्कॅन करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकता. तर सिम्पली एंटर करा Nmap -P म्हणजे काय तर स्पेसिफिक पोर्ट तुम्ही असाइन करताय. तर पोर्ट मी आता काय करतो तर 21 देतो जो की आहे FTP चा. ठीक आहे, टेलनेट वगैरे आहे बघू शकता तुम्ही, तर मी सिम्पली FTP देतो, आधी एकच देऊया. त्यानंतर परत एकदा तुम्हाला टार्गेट IP जे आहे तो एंटर करायचा. ठीक आहे, 1.4 आहे, तर मी एंटर करतो आणि आता तो काय करेल तर फक्त स्पेसिफिक पोर्ट जो आहे जो की आपण इथे असाइन केला होता FTP 21 पोर्ट नंबर असाइन केला होता, फक्त तो तेवढंच स्कॅन करेल. ठीक आहे, बघू शकता तुम्ही आता तो रिझल्ट इथे शो करेल. बघू शकता आता त्यांनी आपल्याला स्कॅनिंग केलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की FTP पोर्ट जो आहे तो ओपन आहे, म्हणजे याचा अर्थ काय तर आपण FTP जो आहे तो वल्नरेबल आहे त्याचा. ठीक आहे, FTP हा पोर्ट ओपन आहे आणि यातून आपण त्यांच्या मशीन मध्ये जो आहे ते एंटर करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे फक्त स्पेसिफिक पोर्ट जेव्हा तुम्हाला टार्गेट करायचं असेल, स्पेसिफिक पोर्ट तुम्हाला स्कॅन करायचं असेल तर तुम्ही ही कमांड यूज करू शकता. ठीक आहे, ही पण कमांड नोट करून घ्या -P आणि टार्गेट IP. ठीक आहे, हा जो आहे तो पोर्ट नंबर आहे, तुम्ही फक्त कुठलाही पोर्ट नंबर इथे एंटर करू शकता. ठीक आहे, तर तसं काही नाही की फक्त पोर्ट नंबर 21 मी एंटर केला म्हणून तुम्ही पण 21च एंटर करा. तुम्ही दुसरं पण काही एंटर करून बघा. ठीक आहे, मी पण काही ट्रायल अँड एरर मेथडने करा. ठीक आहे, बाकी काय समजलं नसेल तर कमेंट्स मध्ये सांगू शकता, मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं. त्यानंतर एक आहे जे की आहे Nmap. ठीक आहे, हे मी आधी क्लिअर करून घेतो हवं तर. ठीक आहे, कारण काय ना क्लिअर समजायला तुम्हाला. ठीक आहे, तर आपण आता व्हर्जन स्कॅन करूया. तर व्हर्जन काय आता -SV म्हणजे कुठला व्हर्जन कुठल्या सर्व्हिसेस विक्टिम मशीन वरती रन होत आहेत हे आपण ह्या कमांडनी यूज करू शकतो. ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे मी तुम्हाला बेसिक वाईज फक्त टच करतो हा टॉपिक, मी डिटेल मध्ये येणाऱ्या पार्ट्स मध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तुम्ही काय करा ना आधी हे एवढं बेसिक समजून घ्या. ठीक आहे, अजून पण काही तुम्हाला असेल नवीन तर प्रॉपर तुम्ही एंटर करा त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर मेथडने बाकी पण पोर्ट स्कॅन करा. ठीक आहे, तुम्हाला थोडं आधी फॅमिलियर व्हायच्यावरती आणि मग आपण डायरेक्ट ऍडव्हान्स गोष्टी शिकूया. ठीक आहे, आधीच जर ऍडव्हान्स सगळं सांगितलं तर तुम्हाला कळणार पण
पण नाही आणि तुम्हाला हार्ड वाटेल मग तुम्ही स्किप कराल, ठीक आहे. त्यामुळे आधी बेसिक पासून स्टार्ट करूया. मी एंटर करतो आता ही कमांड. थोडा स्कॅनिंग साठी वेळ लागू शकतो, ठीक आहे. तर आता बघा तो स्कॅन करेल आणि आपल्याला व्हर्जन वगैरे जे पण काय असेल ते आपल्याला तो आउटपुट मध्ये शो करेल, ठीक आहे. थोडासा वेळ लागेल त्याला, थांबूया आपण. ओके, ठीक आहे. हे स्कॅन होतंय ना, तोपर्यंत मी काय तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगतो, जे की आहे तुम्ही स्वतःहून पण काही कमांड जर तुम्ही विसरलात किंवा काही कमांड येत नसेल तर त्यासाठी तुम्ही इथे काय करू शकतात ना, हायफन हेल्प करू शकतात, ठीक आहे. जेणेकरून काय जेवढे पण ऑप्शन्स एनमॅप सोबत यूज केले जातात ना ते सर्व इथे तुम्हाला शो झालेले आहे, ठीक आहे. हे बघून घाबरण्याची गोष्ट काहीच नाहीये, सिंपल आहे सगळं. जस्ट तुम्हाला ऍज अ रेफरन्स म्हणून सांगितलं की कधी काही कुठली गोष्ट नाही समजली तर तुम्ही ही कमांड यूज करू शकता, जेणेकरून मॅन्युअल ओपन होईल, ठीक आहे. तर तुम्ही बघा ओएस डिटेक्शन, त्यानंतर हे वेगळे बायफर्केशन केलेले आहेत कुठली कमांड कशासाठी यूज करतात, ही एक कमांड आहे. त्याच्यानंतर अजून एक कमांड आहे जी की आहे मॅन एनमॅप, ठीक आहे. हे पण मी जर एंटर केलं तर बघू शकतात मॅन्युअल ओपन झाली. याच्यामध्ये तर अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय की कुठली कमांड कशासाठी यूज केली जाते. बघा रिप्रेझेंटेटिव्ह एनमॅप आणि हे सर्व तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, घाबरण्याची काहीच गोष्ट नाहीये. आपण डिस्कस करणार आहोत एक एक करून. मी जस्ट तुम्हाला सांगितलं की एक मॅन्युअल ओपन होते ज्याच्यामध्ये सगळ्या कमांड्स जे आहेत ते लिस्टिंग आहे, ठीक आहे. एवढंच मला सांगायचं होतं. आता ती स्कॅन वगैरे झाली काय बघा, ही स्कॅन जी आहे ती झालेली आहे आणि आपल्याला त्यांनी सांगितलं की FTP जो आहे त्याचा व्हर्जन बघा कुठला आहे, 2.3.4 व्हर्जन आहे, ठीक आहे. SSH पोर्ट ओपन आहे, ते ओपन SSH चा कुठला व्हर्जन चालू आहे तर 4.7 चालू आहे, ठीक आहे. प्रोटोकॉल आहे 2.0. तर अशा प्रकारे जेवढे पण त्यांनी पोर्ट स्कॅन केलेत बघू शकतात, एवढे त्यांनी पोर्ट स्कॅन केलेत आणि प्रत्येक पोर्टचा प्रत्येक सर्व्हिसचा त्यांनी आपल्याला व्हर्जन दिलाय, कुठला व्हर्जन चालू आहे, ठीक आहे. एकदम डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे. बघू शकतात हा टेलनेट जो प्रोटोकॉल आहे तो कुठला आहे तर लिनक्स टेलनेट D आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एकदम डिटेल मध्ये जे आहे ते कुठला व्हर्जन, कुठली सर्व्हिसचा कुठला व्हर्जन जो आहे विक्टिम मशीनवर चालू आहे ते आपण बघू शकतो, ठीक आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे तर आता सपोज करा मला बघायचं की विक्टिम मशीनचा माझ्याकडे IP आहे पण मला माहितीच नाही की कुठला OS जो आहे तो रन करतोय विक्टिम मशीनवरती. तर त्यासाठी मी एंटर करू शकतो -OS. त्याआधी मी परत एकदा क्लिअर करून घेतो, ठीक आहे. तर मी एंटर करतो कमांड -O, ठीक आहे. -O जो आहे तो कॅपिटल मध्ये आणि परत विक्टिम मशीन जे आहे त्याचा IP ऍड्रेस एंटर करा, ठीक आहे. ओके, सॉरी जरा चुकलं. मी परत एंटर करतो 192.168.1.4, ठीक आहे. तुम्ही तुमच्यामध्ये 104 एंटर नका करू, ठीक आहे. तुम्हाला एरर येणार कारण तुमच्यामध्ये त्या 104 नाहीच आहे कुठे, ठीक आहे. तुम्ही जर तुमचा जो पण काही मेटास्प्लॉइटचा IP असेल IF कॉन्फिग करून बघा जर तुम्ही इन्स्टॉल केलात मेटास्प्लॉइट, ठीक आहे. आणि मग तुमचा जो IP जो पण येईल तो तुम्ही इथे एंटर करा, ओके. तर मी तुम्हाला सांगत होतो की समोरच्या विक्टिम मशीनचा OS कुठला आहे ते बघण्यासाठी आपण ही कमांड एंटर करतो. मी सिंपली आता ही एंटर जशी करेन तर तो परत थोडा टाइम घेईल, ठीक आहे. हे जे स्कॅनिंग जी आहे ती फास्ट कशी करतात हे पण आपण पुढे फ्युचर मध्ये बघूया. ते एक -T म्हणून एक E43 असे काही एक ऍट्रिब्यूट्स असतो ते आपण यूज करून स्कॅनिंग फास्ट करू शकतो, ठीक आहे. तर ते आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघूया. आता तो काय करतोय तर बघतोय की कुठली OS जो आहे तो समोरच्या विक्टिम मशीन वरती रन होतोय. त्याने आपल्याला काय सांगितलं बघा, रनिंग लिनक्स, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला आयडिया लागेल की पुढचा जो आहे तो लिनक्स डिस्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे. एक्झॅक्ट कुठला लिनक्स आहे ते आता आपल्याला माहिती नाही पण लिनक्स बेस्ड कुठला तरी ऑपरेटिंग सिस्टम आहे, ठीक आहे. की थोडी तरी आपल्याला रफ आयडिया लागली की समोरचं जो विक्टिम मशीन आहे तो लिनक्स बेस्ड कुठला तरी ऑपरेटिंग सिस्टम आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एनमॅप जो आहे ते थोडेफार मी तुम्हाला 4-5 ऑप्शन सांगितले, ओके. तर होप करतो तुम्हाला एवढे कळाले असतील. थोडंसं प्रॅक्टिस करा, अजून जे बाकीचे पोर्ट स्कॅन करून बघा. मी तुम्हाला 4 ऑप्शन सांगितले, ठीक आहे. मला जेवढं वाटलं ऍज अ बेसिक बिगिनर जेवढं सांगायला पाहिजे तेवढंच मी सांगितलंय, ठीक आहे. थोडं आपण ऍडव्हान्स कडे जाऊया. आधी तुम्ही एवढंच समजून घ्या जेवढं मी सांगितलंय. थोडं थिअरी पण जे आहे ते थोडं वाचा, थोडं रिसर्च करा, ठीक आहे. एवढं असं नाही की मी जेवढं सांगितलं तेवढंच शिकायचं, अजून स्वतःहून पण काही रिसर्च करा. बाकी मेटास्प्लॉइट कसं इन्स्टॉल करायचं त्याचा व्हिडिओ पण आहे डिस्क्रिप्शन मध्ये. काली लिनक्स कसं इन्स्टॉल करायचं त्याचा पण व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मध्ये. बाकी काही समजलं नसेल, काही चुकलं असेल तर प्लीज कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते पण प्लीज कमेंट्स मध्ये सांगा. आपण आता मी सिरीज मध्ये पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ बघत राहा, ओके. बाकी तुम्हाला अजून काही असेल, काही राहिलं असेल, मला माझं काही सांगायचं राहिलं असेल तर ते कमेंट्स मध्ये सांगा. मी अपडेट करेन येणाऱ्या व्हिडिओ मध्ये ते सांगेन, ठीक आहे. तर एवढंच होतं, जास्त आता खेचत नाही व्हिडिओ, ठीक आहे. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.